सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. भावेश कोळीचा पहिला बॉल महादेव यांच्या माध्यमातून लॉफ्ट केलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला बॉल या मोमेंटला पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज होईल या ठिकाणी. महादेव बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला फटका फसलाय आणि बॅट्समन या ठिकाणी होतोय बाद. आणखीन एक धक्का पाहायला मिळतोय ओव्हर द विकेट. भूपेंद्रचा पहिला बॉल उडवलाय. मिलिंद वेटाची पॉवर सध्याच्या घडीला इन ऍक्शन मोड मध्ये येत असताना ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला जाईल की काय. दीपेश आलाय बॉल खाली, पकडला एक दैदिप्यमान झेल आणि विकेट क्रमांक 3 लॉफ्ट केलाय सागरने. स्वीट साऊंड ऐकायला मिळाला. चेंडू चाललाय 6 रनसाठी. भूपेंद्रचा हा बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग पाहायला मिळेल की काय. आता मात्र बॅट्समन होईल बाद. एक षटकार मारून साडू उदयास आलाय किरण 11 ट्रॉम्बे या टीमचा एक महत्वपूर्ण बॉलर. परंतु पहिल्या बॉलवर जसा टप्पा पडला त्यानंतर 14 पर्यंत भरपूर चांगलं क्रिकेट नवी मुंबई इंटर स्कूल टुर्नामेंट मध्ये खेळलंय. पुन्हा एकदा आणखीन एक भिरकावून दिलाय. आजच्या दिवसातील सर्वाधिक लॉंग अँड पुन्हा एकदा आणखीन एक मोठा हिट खेळलाय. भावेश कोळी बॉल खाली पकडलाय हा झेल. त्याची या टीम च्या दरम्यान देखील पाहायला मिळते. कोलर पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय, परंतु तेवढाच या मोमेंटला आणखीन एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. विकेट केलाय समोरच्या दिशेने. फटका चांगला आहे आणि याच फटक्याची प्रतीक्षा होती. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. एलिव्हेशन कमी आहे. फिल्डर तैनात. भूपेंद्रने पकडलाय झेल. 24 मध्ये करायचे ते म्हणजे 38 रनचं टार्गेट आहे. फुलटॉस होता. टायमिंग भरपूर चांगला आहे. चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर तैनात नव्हता. ओव्हर द रोप रन मिळतील 4. कट केलाय. अप्रतिम क्रिकेटचं अतिशय दैदिप्यमान सौंदर्य दाखवणारा आतापर्यंत होतात. पहिला बॉल लॉफ्ट केलाय. झेलची संधी आणि एक सोपा झेल पकडलाय. पहिला देखील या खेळाडूने खेळल्यात. लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आपल्या कामगिरीच्या जोरावर या बॉलवर देखील बिग हिट केलाय. टायमिंग प्रॉपर. रन मिळतील 6. पुन्हा एकदा आणखीन एक हवाई सफर. भावेश तुर्भेकर इन ऍक्शन मोड मध्ये येऊन विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय, परंतु अजूनही मॅच बाकी आहे. लॉफ्ट केला आणि सामना जिंकला. हा चौकार आलाय बॅट मधून आणि आतापर्यंतचा आजच्या किरण 11 ट्रॉम्बे असंघ मात्र 8 विकेटने जिंकला. भावेश तोरबेकर 5 मध्ये 17 रन त्याने कंप्लीट केल्या. 8 बॉल मध्ये रोहन कोहलीची नॉट आउट 10 रनची इनिंग.